आनंदी मॅडम रडायला नको होत्या. त्यांच्या आईच्या वागण्याचा किती त्रास होत असेल त्यांना. नक्की ओके असतील ना त्या? मगाशी झालंय आमचं बोलणं, पण तरी परत एकदा कॉल करून विचारू का? काय करतोय समर? एकदा झालंय ना बोलणं, परत नको फोन करायला. पण माणुसकीच्या नात्याने एकदा विचारायला काय हरकत आहे? त्या ओके आहेत ना, एवढंच तर विचारायचं आहे. हो, नाहीतर परत म्हणतील तुम्ही माझी चौकशी सुद्धा केली नाही. बायकांचा काही भरोसा नाही. काय करू कळत नाहीये. आनंद पण ना नेमका अशा वेळेला फोन उचलत नाही. आता गिफ्ट नाही घेतलं तरी रुसून बसेल. काय घेऊ कळतच नाहीये मला. निकिता ताई, काय हो? माझी मुलं आहेत ना देवासारखी आहेत. त्यांना तू काही दे गोड मानून घेतात. पण माझा नवरा त्यांच्यापेक्षा लहान आहे. हेच का दिलं, तेच का दिलं, असंच का केलं. काही म्हणा, पण गोड आहात तुम्ही दोघं खूप. गोड नाही हा, आंबट गोड. भांडतो पण तेवढेच. आज सकाळीच आमचं भांडण झालं. नाही, मला माहिती आहे मी जरा जास्त चिडते आजकाल, पण हा काही साधा नाहीये. लगेच रुसून बसतो ना, फोन उचलत नाही. मग आता रुसवा घालवायला घ्या गिफ्ट, करा काहीतरी. बाय द वे, तुझं ठरलं का? तू समरला काय गिफ्ट देणार आहेस? काही ठरवलंयस की नाही? मी? का? का म्हणजे तुमचं लग्न झालंय आता. आता तुम्ही सिंगल नाही आहात. लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन्स डे. ट्रेंडनुसार काहीतरी करायला पाहिजे ना. काय ठरलंय? हा, हे बघा, आपण आता तुमच्या आणि आनंद दादांच्या गिफ्टवर कॉन्सन्ट्रेट करूया. काहीतरी घे ना समरसाठी. मी नाही देणार ते काही त्यांना. का? हो, त्यांना नाही आवडत असलं काही. तुला आवडतं तर करायचं, त्याचा विचार नाही करायचा. नवरा बायकोचं नातं असंच असतं की जे हवं ते करायचं. आणि या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच ना नातं घट्ट होत जातं. मला माहिती अजून तुमच्यातलं नातं तसं फुललेलं नाहीये, पण लग्न लग्नासारखंच असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. त्यामुळे आपल्याला जे वाटतं ते करायचं. गिफ्ट द्यावंसं वाटत असेल तर लगेच देऊन टाकायचं. काही करावंसं वाटत असेल तर लगेच करून मोकळं व्हायचं. फार कोणाला विचारत नाही बसायचं. आठवण आली फोन उचलायचा, मेसेज करायचा, कॉल करायचा. काही हवं असेल तर हट्ट सुद्धा करायचा. आवडतं नवऱ्यांना हे सगळं, फक्त बोलून दाखवत नाही. आणि हट्ट केलेलं तर त्यांना खूपच आवडत असतं. पण हा, माझी बायको खूप हट्ट करते, आज उगाच काहीतरी म्हणत बसतात. बघ सत्य, फोन वाजतोय तुझा. मिस कॉल? राजवाडे मिस कॉल का देत असतील मला? तुझा नवरा मिस कॉल तरी देतो. माझा तर रुसून बसलाय, फोन उचलत नाही सकाळपासून. कर कर कॉल बॅक कर. हो. हॅलो, फोन केला होतात का? माझा फोन आला तुम्हाला? हा, आता जस्ट मिस कॉल आला होता. स्पीकरवर टाक. सॉरी, चुकून लागला फोन. चुकून खोटारडा, चुकून वगैरे काय नाही हा. खरं खरं सांग, तुला बायकोचा आवाज ऐकायचा होता. मान्य कर. अच्छा, हे ध्यान आहे का तुमच्या बरोबर? हो हो, हे ध्यान आहे तिच्या बरोबर. कारण लक्ष ठेवायचं ना तुम्हा दोघांवर. आणि काय रे, तुला मान्य नाही करतायत की तुला बायकोचा आवाज ऐकायचा होता, मिस करत होतास म्हणून मिस कॉल दिलास? बोल ना खरं. मिस कॉल वगैरे दिला नव्हता मी, कॉलच केला. आनंद, मी वाट बघते. काय झालं? नुसता विचार करतोयस? थँक्यू. तुम्ही दिलेल्या ऑफरसाठी खरंच थँक्यू मॅडम. अरे मॅडम काय, काकू म्हण काकू. वी आर लाईक अ फॅमिली. म्हणून तर मला वाटलं ना असं की माझ्या बरोबर तुझी पण ग्रोथ व्हावी. आणि खरं सांगू का, मला असं नेहमी मनापासून वाटतं की फक्त तुझीच नाही, माझ्या सगळ्या स्टाफनी ग्रो व्हावं. आणि कसं आहे, बिझनेस एक्सपांड करण्यासाठी मला कोणतरी विश्वास असला माणूस हवा आहे. तू समरचा इतका चांगला मित्र आहेस, जसा त्याचा तुझ्यावरती विश्वास आहे, त्याच्याही पेक्षा जास्त माझा तुझ्यावरती विश्वास आहे. म्हणून सांगते, माझ्या कंपनीला जॉईन हो. तुझा फायदा होईल. इनफॅक्ट मी तर म्हणते तुला जास्त पैसे मिळतील. थँक्यू. पण नो म्हणजे मॅडम, नाही,
मॅडमच ठीक आहे, कारण आत्ता आपण कामाबद्दल बोलतोय ना. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की समर माझ्यासाठी काय. हो, तुम्ही चांगले मित्र आहात म्हणून तर त्यांनी तुला अगदी जवळचा म्हणून एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी दिली. काय झालं? काही चुकीचं बोलले का मी? समरने मला नोकरी दिली ते माझं पोटेन्शियल पाहून दिली असं मला वाटतं. म्हणजे असा विचार मी करतो. पण हा सगळा झाला व्यवहाराचा भाग. पण समर आणि माझ्यामध्ये कधीही व्यवहार किंवा पैसा आलाच नाही. या सगळ्याच्या पलीकडे आमच्या दोघांचं नातं आहे. माझी मुलं त्याला काका म्हणतात. काका म्हणजे मुलांना काय हवं नको ते सगळं बघतो. मी नेहमी म्हणतो समरला, अरे एवढं सगळं करण्याची काय गरज आहे समर. पण तो म्हणतो, अरे एवढं फॉर्मल व्हायची गरज नाहीये. केतकी आणि शार्दूल दोघंही माझी भाचरं आहेत. मी त्यांच्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार असं म्हणाला काकू. सॉरी मॅडम. रिअली? हे सगळं सांगण्याचं कारण काय माहिती नाही. समर फक्त माझा मित्र नाही, माझी फॅमिली आहे. तो आमच्यासाठी खूप काही करतो म्हणून नाही, आमचं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून. आपण कसं फॅमिलीला कधीच सोडत नाही, तसंच मी समरला कधीही सोडणार नाही. तू चुकीचा अर्थ घेऊ नकोस. मी हे सगळं फक्त तुझ्या भल्यासाठी करते. या आय नो. म्हणजे समरच्या अनेक रायव्हल कंपनीने अशा ऑफर्स दिल्या होत्या. काही कंपनीने तर मला पार्टनर्स बनवून घेण्याची पण ऑफर दिली होती. पण काय ना काकू, सॉरी मॅडम,